सोलापुरी स्वाद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण अतिशय झटपट आणि स्वादिष्ट अशा मशरूम मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे मशरूम घेतलेले आहेत, साधारणपणे 200 ग्राम मशरूम आपण इथे घेतलेले आहेत। तर आता हे मशरूम स्वच्छ कसे करायचे ते सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण मशरूमचा हा खालचा जो भाग आहे तो थोडासा अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि या मशरूमची साल आपल्याला काढून घ्यायची आहे, ती आपण अशा पद्धतीने काढणार। ज्या पद्धतीने आपण लसूण सोलतो त्याच पद्धतीने आपल्याला मशरूमची साल जी आहे ती सोलून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण आपले जे मशरूम आहेत ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता हे मशरूम आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पद्धतीने आपण आपले हे जे मशरूम आहेत ते कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण मशरूम मसाल्याची भाजी करायला घेऊयात। कढई गरम झालं की त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहोत। साधारणपणे अर्धा चमचा जिरा आपण यामध्ये टाकणार आहोत। जिरा थोडंसं तडतडलं की आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत आणि त्यामध्ये आपले गरम मसाले टाकणार आहोत। गरम मसाल्यामध्ये आपण साधारणपणे थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 छोट्या विलायच्या, 1 मोठी विलायची, 2 काळे मिरे आणि 2 लवंगा टाकणार आहोत। यामध्ये आता आपण कांदा टाकणार आहोत। कांदा आपण अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये टाकणार आहोत। साधारणपणे 3 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहे कांदा। तर हा कांदा आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तो परतवत असताना त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत बारीक कट केलेली, ती सुद्धा यात व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घेणं आवश्यक आहे इथे, कारण आपण मशरूम मसाला करत आहोत, त्यामुळे कांदा व्यवस्थित परतला गेला तर भाजी आपली छान टेस्टी होईल। हलकासा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागला की त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। साधारणपणे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत। पद्धतीने आपला कांदा व्यवस्थित परतत आला की त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे, ती आपण यामध्ये टाकणार आहोत। ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित साधारण 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायची आहे। जोपर्यंत आपल्या टोमॅटोला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही टोमॅटोची प्युरी आणि हे मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर। आपल्या टोमॅटोला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। टोमॅटोची जी प्युरी आहे ती व्यवस्थित परतवून झालेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि काही मसाले यामध्ये ॲड करणार आहोत। जो सगळ्यात आधी आपण यामध्ये टाकणार आहोत साधारणपणे 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा शाही गरम मसाला। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार। तर मी येथे 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकत आहे। आपलं रेग्युलर तिखटसुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो। आपण ऑलरेडी हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे, तर तिखट जसं आवडत असेल त्यानुसार टाका। हळद साधारणपणे अर्धा चमचा आपण यामध्ये टाकलेला आहे। साधारण 1 मिनिटभर हे मसाले आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचे। अशा पद्धतीने मसाले आहेत ते व्यवस्थित मीडियम फ्लेमवर परतवून झाले की यामध्ये आता आपण मशरूम टाकणार आहोत। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करायची। साधारण 1 ते 2 मिनिट आपल्याला या मसाल्यामध्ये मशरूम व्यवस्थित परतवून घ्यायचे। तर चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत। आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मशरूममध्ये आपल्याला साधारणपणे अर्धा कप कोमट पाणी टाकायचं आहे की जेणेकरून आपली मशरूमची ग्रेव्ही तयार होईल आणि मशरूम आपले व्यवस्थित शिजले जातील। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहोत। साधारणपणे 1 चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीने आपण हाताने व्यवस्थित चुरून यामध्ये टाकायची। इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे। तर आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि साधारण 3 ते 4 मिनिट आपले मशरूम व्यवस्थित शिजू देऊयात। अधूनमधून एकदा आपण हे मशरूम व्यवस्थित परतवून घेणार आहोत की जेणेकरून ते कढईला चिकटू नयेत किंवा खालून करपू नयेत म्हणून। साधारण 1-2 मिनिटांनंतर आपण मशरूम व्यवस्थित परतवून घेणार आहोत आणि आणखी 2 मिनिट हे व्यवस्थित शिजू देणार आहोत। तर आता आपण चेक करूयात आपली भाजी तयार झालेली आहे का ती। मशरूम मसाला आहे तो व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे। आता आपण यावरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात बारीक कट केलेली
आणि आपला गॅस बंद करूयात आणि ही मशरूम मसाल्याची भाजी जी आहे ती व्यवस्थित सर्व करून घेऊयात. मशरूम मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सोलापुरी स्वाद या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.